Okay, so yesterday we have started the topic of quasi contract. You all are aware. I have told you that quasi contract in India are called as a certain relation resembling to that of contracts. In England, it is called as a quasi contract. Section 68 to 72 of the Indian Contract Act deal with the quasi contracts. Quasi contract is a contract where the obligation is created by the law. The obligation does not arise out of the agreement. And quasi contract is based on the principle of the preventing unjust enrichment. एकाच्या खर्चावरती किंवा एकाच्या खिशाला कात्री लावून दुसऱ्याला बेनिफिट लॉ देत नाही, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून काही बेनिफिट घेतलेला आहे तर तुम्ही त्यासाठी पे करायला पाहिजे, भलेही तुमच्यात ऑफर एक्सेप्टन्स अग्रीमेंट वगैरे झालेलं नव्हतं तरी सुद्धा. सो अनजस्ट एनरिचमेंटला प्रिव्हेंट करण्यासाठी क्वासी कॉन्ट्रॅक्टची लायबिलिटी लॉ क्रिएट करते. ओके, then we made Roman second quasi contract. We gone yesterday through the meaning of the term quasi contract, okay, wherein we are seeing that under certain circumstances party may get a benefit to which a law regard as a better entitled another person, and law consider if you have taken a benefit then you should pay for it. Benefit जर घेतलेला तर तुम्ही पे करायला पाहिजे, even though there is no contract between the parties. कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी सुद्धा. आणि त्याला लॉ काय म्हणते सांगा तर क्वासी कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतोय. क्वासी का म्हणायचं, कारण आपल्या नॉर्मल कॉन्ट्रॅक्ट सारखं त्याचं क्रिएशन नाही आहे ना, ऑफर एक्सेप्टन्स वगैरे वगैरे मधनं तिथं. देन बघा नेक्स्ट पॉइंट काय आलेला आहे, स्ट्रिक्टली स्पीकिंग क्वासी कॉन्ट्रॅक्ट हे कॉन्ट्रॅक्ट नाहीये, पण क्वासी कॉन्ट्रॅक्टला लॉ काय करते तर क्रिएट करते, ऑब्लिगेशन लॉ क्रिएट करते. आणि आपलं नॉर्मल कॉन्ट्रॅक्ट कशातून क्रिएट होतं सांगा, अग्रीमेंट मधनं क्रिएट होतं. देन आपण क्वासी कॉन्ट्रॅक्टचे काल प्रिन्सिपल्स बघितलेले होते. ओके, महाबळेश्वर वर्सेस स्टेट ऑफ एंट्रीच्या केस मधनं नंबर 1 एकाला काहीतरी एनरिचमेंट झालेलं आहे. ओके, डिफेंडंट हॅज गॉट एनरिच्ड. नंबर 2 ते एनरिचमेंट प्लेंटिफच्या खर्चावर झालेला आहे, ऍट द एक्सपेन्स ऑफ प्लेंटिफ. आणि नंबर 3 ते एनरिचमेंट अनजस्ट आहे, तर ते अनजस्ट एनरिचमेंट प्रिव्हेंट करायला क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी लॉ काय करते तर क्रिएट करते. ओके, देन नेक्स्ट बघा आपण काल क्वासी कॉन्ट्रॅक्टचे फीचर्स पण डिस्कस केलेले आहेत. फीचर्स मध्ये काय काय बघितलेलं बघा आपण, की क्वासी कॉन्ट्रॅक्ट हा राईट एका पर्टिक्युलर पर्सनच्या अगेन्स्ट अवेलेबल आहे. नंबर 2 क्वासी कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कशातून क्रिएट होत नाही सांगा तर अग्रीमेंट मधून नाही क्रिएट होत, ते इम्पोज केलेलं असते लॉ ना. आणि नंबर 3 काय सांगा तर क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल राईट जे आहे ते कायम मनीशी कनेक्ट होणार, आणि मनी सुद्धा मोस्ट प्रोबेबली काय असणार सांगा तर काउंटेबल, ज्याला आपण काउंट करू शकतो, म्हणजेच मनी कशी असेल लिक्विडेटेड असेल. आणि जिथे आपण काल थांबलेलो होतो तो फ्रेश पॉइंट आपण आज सुरू करतोय. क्वासी कॉन्ट्रॅक्टच्या टाइप्सच्या ब्रॅकेट मध्येच लगेच तुम्हाला सांगितलं सेक्शन किती टाकून द्यायचं येतं तर सेक्शन 68 2 सेक्शन 72 काय करायचं तर आपल्याला इथे टाकायचं. नंबर 1 पॉइंट बघा, सप्लाय ऑफ नेसेसरीज. फुल रिपीट आहे. तुम्हाला सगळ्यांना मायनर आठवतोय, मायनर मध्ये आपण एक पॉइंट डिस्कस केलेला आठवतोय तुम्हाला, की मायनस अग्रीमेंट इज अ व्हॉइड ab initio. मायनरचं अग्रीमेंट कोर्टात एन्फोर्सेबल नाहीये, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला एक पॉइंट आठवत असेल तर आपण एक एक्सेप्शन पण बघितलेलं, की मायनर इज अ लायबल फॉर नेसेसरी सप्लाइड टू हिम. मायनरला जर ट्युशन दिली आहे, मायनरला जर स्कूल बॅग दिली आहे, मायनरला फूड शेल्टर वगैरे दिलेलं आहे, क्लोथिंग दिलेलं आहे, नेसेसरीज ऑफ लाईफ जर मायनरला दिलेल्या तर त्याला मात्र मायनर लायबल आहे. ओके, तर लॉ काय म्हणते सांगा, मायनर अग्रीमेंटच नाही करू शकत ना, मग मायनर वरती नेसेसरीज साठीची लायबिलिटी आहे ती कोण इम्पोज केलेली आहे सांगा तर लॉ ने इम्पोज केलेली आहे. मायनर वर नेसेसरीज साठीची लायबिलिटी कोण इम्पोज केली, लॉ न, आणि म्हणून त्याला काय म्हणायचं सांगा क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी असं म्हणायचं, कारण मायनर कॉन्ट्रॅक्ट करूच शकत नाही. राईट. फक्त इथे तुम्हाला एक छोटासा पॉइंट काय लक्षात ठेवायचा एक्स्ट्रा, जो आपल्याला मागे नाही गेला बघा. एक 15 इयर मायनर आहे काय, आणि त्या 15 इयरच्या मायनर वरती त्याचा एक 8 वर्षाचा लहान भाऊ पण डिपेंड आहे. लक्षात आलं. मग आता त्या 8 वर्षाच्या लहान भावाला नेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केल्या, त्या 8 वर्षाच्या लहान भावाला नेसेसरीज ऑफ लाईफ काय केलं सांगा तर सप्लाय केल्या, तर त्यावेळेला तो 15 वर्षाचा मायनर पण लायबल असेल काय तर लॉ म्हणतं येस. मायनरला नेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केल्या किंवा मायनर वर जो डिपेंड आहे
त्याला नेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केल्या तरी मायनर विल बी लायबल. हा, बॅक टू अगेन पॉइंट, मायनर इज नॉट पर्सनली लायबल. हु इज अ लायबल? से मायनर्स प्रॉपर्टी विल बी लायबल, कारण लॉ मायनरला पर्सनली लायबल धरत नाही. म्हणजे मायनरला नेसेसरीचे पैसे दिले नाहीत म्हणून जेलमध्ये टाकलं वगैरे असं काही करता येईल का सांगा, तर नाही करता येणार. हा, मायनर इज नॉट लायबल फॉर द, कशाला लायबल नाही येतो तर अदर कुठल्या लायबिलिटीजला तर लायबल नाहीच आहे, पण नेसेसरीजला लायबल आहे. पण ते सुद्धा फक्त कोण लायबल आहे सांगा, तर मायनरची प्रॉपर्टी लायबल आहे. मायनर पर्सनली लायबल नाही. सप्लाय ऑफ नेसेसरीज सेक्शन 68 to 72 तिथं आपल्याला त्यातला पहिला सेक्शन 68 कशाचा आहे? सप्लाय ऑफ नेसेसरीचा. आता आणखीन एक्स्ट्रा पॉइंट डोक्यात घ्या आणि मग रीड करूया आपण इथं. हा, मायनर आणि लुनाटिक दोघांना हा रूल सेम आहे. लुनाटिक म्हणजे अनसाउंड माइंड पर्सन, अनसाउंड माइंड पर्सन किंवा अनसाउंड माइंड पर्सन वर जो डिपेंड आहे त्याला सुद्धा नेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केल्या तरी सुद्धा मायनर किंवा तो अनसाउंड माइंड पर्सनची प्रॉपर्टी लायबल असेल. त्याला सप्लाय केलं लायबल आहे, त्याच्यावर जो डिपेंड आहे त्याला सप्लाय केलं तरी तो काय तर लायबल असणार आहे तिथं. ओके, लेट्स स्टार्ट. सेक्शन नंबर काय डिस्कस करूया आपण? 68. ओके बघा, अकॉर्डिंग टू सेक्शन 68, इफ अ पर्सन इनकेपेबल ऑफ एंटरिंग इनटू अ कॉन्ट्रॅक्ट, लक्षात आहे म्हणजे कोण आता? मायनर आणि अनसाउंड माइंड पर्सन. हा, त्याला नेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केल्या किंवा ज्याला सांभाळायला तो बाउंड आहे म्हणजे त्याच्यावर जो डिपेंड आहे त्याला नेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केल्या तरी सुद्धा मायनर किंवा अनसाउंड माइंड पर्सनची प्रॉपर्टी त्याला लायबल असेल. म्हणजेच पॉइंट नंबर 1 आउट ऑफ कॉसी कॉन्ट्रॅक्ट. हा, according to section 68, if a person incapable of entering into a contract or anyone whom he is legally bound to support, got the point, his 8-year-old brother and all, the person or anyone whom he is legally bound to support is supplied by the another with the necessary suited to his condition of the life, the person who has furnished such a necessary is entitled to be reimbursed. Reimbursed म्हणजे त्याचे पैसे त्याला भरून मिळणे. कशातून पैसे मिळतील सांगा? मायनरच्या प्रॉपर्टीतून. हा, फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ इनकेपेबल पर्सन. ते पैसे तो कशातून रिकव्हर करेल सांगा? त्या इनकेपेबल पर्सनच्या प्रॉपर्टीतून. हा, A supplies B a lunatic with the necessary suited to the condition of the life, is entitled to reimburse from the B's property. A ना एका B नावाच्या अनसाउंड माइंड पर्सनला नेसेसरीज ऑफ लाईफ दिलेलं, त्यामुळे A B च्या प्रॉपर्टीतून ते पैसे रिकव्हर करू शकतोय तिथं. ओके, डन. नंबर 2 बघा काय आलेला. आता एक बी नावाचा पर्सन होता, तो साऊंड होता, त्यावेळेला त्याचं लग्न झालेलं होतं. हा, आणि लग्नानंतर काहीतरी त्याच्या लाईफ मध्ये घडलं असेल त्यामुळे तो अनसाऊंड झाला, वेडा झाला तो. हा, मग आता लग्न झालेलं आहे ना, मग त्यावरती त्याची वाईफ त्याची मुलं त्याच्यावर डिपेंड आहेत तिथं. मग तो वेडा जो आहे त्या वेड्याच्या प्रॉपर्टीतून जर वाईफला किंवा त्या मुलाला काही अननेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केल्या तर त्या वेड्याची अनसाउंड माइंड पर्सनची प्रॉपर्टी लायबल असणार. हा, सेकंड पॉइंट बघा एक्झाम्पल मध्ये. A supplies the wife and the children of the B a lunatic with the necessary suitable to the condition of the life. A is entitled to be reimbursed. इथं सुद्धा A ला कोणाच्या प्रॉपर्टीतून रिकव्हर करता येतील ते पैसे? B च्या प्रॉपर्टीतून, कारण B ची वाईफ आणि B चा मुलगा जो B वर डिपेंड होता त्यांना A न नेसेसरीज ऑफ लाईफ सप्लाय केलेले आहेत. हा, इट शुड बी नोटेड हिअर, आय ऑलरेडी टोल्ड यू that minor is not personally liable. Be clear. हा, only the property is liable. फक्त कोण liable आहे सांगा तर property. If such an incapable person has no property, payment cannot be recorded. Incapable person ला काही property नसेल तर मात्र त्या माणसाचे पैसे डुबले, ते पैसे रिकव्हर करता येणार नाही. हा, आता नेक्स्ट पॉइंट बघा, पेमेंट बाय अन इंटरेस्टेड पर्सन. हा, थोडंसं की नाही किचकट आहे, पण थोडं एक एक्झाम्पल बघूया आणि एक्झाम्पल बघितल्यानंतर मात्र तुम्हाला पॉइंट फटाफट काय होईल तर क्लिअर होईल. तो पेमेंट बाय अन इंटरेस्टेड पर्सन. सेक्शन नंबर काय सांगा आपला? तर सेक्शन नंबर आहे 69 इज द सेक्शन वी आर गोइंग टू डील हिअर. नाव बघा, पेमेंट बाय इंटरेस्टेड पर्सन. आय जस्ट गिव्ह यू वन एक्झाम्पल फॉर दिस. ओके, पेमेंट बाय अन इंटरेस्टेड पर्सन. हा, त्या सेक्शन 69 चा आपण काय करूया तर एक एक्झाम्पल बघूया इथं. हा, नाव व्हॉट द सेक्शन 69 इज सेइंग. सपोज ना
आय हॅव बीन ट्रान्सफर्ड टू इचलकरंजी. हा, माझी काय झालेली तर इचलकरंजीला ट्रान्सफर झालेली. हा, आय वॉज लुकिंग फॉर वन हाऊस ऑन द रेंटल बेसिस. बऱ्याच ठिकाणी सर्च केल्यानंतर वन हाऊस आय फाउंड which was suitable for my all necessaries. And this house was near Janata Bank. आमच्याकडे इचलकरंजीत एक सेंट्रल प्लेस आहे, ते जनता बँकेच्या जवळ असतं. तर आय गॉट वन हाऊस विच वॉज सुटेबल टू माय नेसेसरीज. आणि ते हाऊस कुठे आहे तर जनता बँकेच्या जवळ आहे. आता बघा, माय जॉब प्लेस वॉज व्हेरी नियर टू द हाऊस. माय सन्स स्कूल अँड कॉलेज अँड ऑल दॅट एक्सेट्रा वॉज व्हेरी नियर टू द हाऊस. भाजीपाला जवळ आहे, बस स्टँड जवळ आहे माझ्या. से फॉर एक्झाम्पल, आता मी एक मेल पर्सन असं कन्सिडर करा, तर माझ्या घरातल्यांचं बाकीच्यांचं जॉब अँड ऑल दॅट सगळं खूप जवळ आहे. तर बाय ऑल मीन्स हे हाऊस मला खूप सुटेबल आहे. हा, ओके. सो I made a contract with Mr. X, who is the owner of this house, and I take the house on the lease. मी हे हाऊस काय केलं सांगा तर लीजवर, म्हणजे भाडेपट्ट्या करारावरती हे घर काय केलं तर मी घेतलं. हा, आता ना हा एक्स असतो US ला, तर हा ते डीड केला, सगळं झालं आणि हा गेला निघून USA ला. तिथं हा एक 6 महिने मी या घरामध्ये राहिले. आणि आफ्टर 6 months आय वॉज व्हेरी हॅपी विथ द हाऊस. कारण मला ते इतकं कन्व्हिनियंट होतं ना हाऊस. आय वॉज लाईक की बाबा टिल द टाइम इन इचलकरंजी हा हे लीज डीड कॅन्सल कुठल्याही पद्धतीत व्हायला नाही पाहिजे असं माझं फुल इच्छा तिथं होती तिथं. ओके. एक 6 महिने गेले आणि 6 महिन्यानंतर ना म्युन्सिपाल्टीची एक नोटीस त्या घरामध्ये आली काय. हा, आणि ती म्युन्सिपाल्टीची नोटीस काय होती तर ह्या घराचं जे म्युन्सिपल टॅक्सेस आहेत ते ह्या एक्सनं मागच्या 4 वर्षापासून पे केलेले आहेत. आणि 4 वर्ष झालं म्युन्सिपाल्टी त्याला नोटीस पाठवते, बट स्टील ही हॅज नॉट पेड द टॅक्सेस. हा, आणि आता शेवटी म्युन्सिपाल्टीने लास्ट इयरलाच अल्टिमेटम दिलेला की नेक्स्ट इयरला तुम्ही टॅक्सेस पे नाही केले तर हे घर काय होईल तर लिलावामध्ये निघेल. हा, त्याचं ऑप्शन करून आम्ही प्रॉपर्टी सेल करू आणि म्युन्सिपल टॅक्सेस रिकव्हर करू. Now I'm not been able to contact Mr. X. You notice, of course, माझ्या हातात आली ना, because I'm living in the house, and I'm not able to contact Mr. X. X ला काय मला कॉन्टॅक्ट करणं शक्य होत नाहीये. हा एक सापडत नाहीये. बघितलं मी, ट्राय केलं, पण तो कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये आता सध्या X. मग आता काय करायचं, घर तर निलामीमध्ये जाईल. हा, आणि मग मला परत घर बघा. माझा पर्सनल इंटरेस्ट आहे की ह्या घराची निलामी होऊ नये, म्हणून मी काय केलं सांगा तर म्युन्सिपल टॅक्सेस पे केले. मी काय केले ते म्युन्सिपल टॅक्सेस पे केले. पेमेंट बाय अन इंटरेस्टेड पर्सन. त्या एक्सच्या प्रेमापोटी किंवा एक्सच्या बदनामी होऊ नये, एक्सचं घर जाऊ नये. इज देअर एनी काइंड ऑफ दिस टाइप ऑफ रिझन? नो. आय मेड अ पेमेंट बिकॉज आय वॉज इंटरेस्टेड पर्सन. मला या घरामध्ये इंटरेस्ट होता. माझा इंटरेस्ट होता की माझं लिस्टेड नल होऊ नये, माझं लिस्टेड कॅन्सल होऊ नये, म्हणून मी पेमेंट काय केलं तर केलं. पण पेमेंटला करायला लायबल कोण होतं सांगा? एक्स. हा, म्हणजे जे पेमेंट करायला लायबल कुणी दुसरा होता, हा, त्याचं पेमेंट एका दुसऱ्या इंटरेस्टेड पर्सनने काय केलेलं तर केलेलं. हा, तर इथे एक कॉस्टली कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन माझ्यात आणि म्हणजे पी मध्ये आणि एक्स मध्ये कॉस्टली कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होतोय. हा, जेव्हा कधी तो एक्स येईल त्या एक्सला मला हे पैसे जे मी म्युन्सिपल टॅक्सेस पे केलेले त्याचे हा मला काय करायला पाहिजे सांगा तर पे करायला पाहिजे तिथं. हा, पण लक्षात घ्या, हा एक्स माझा फ्रेंड आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, नातेवाईक आहे, जवळचं कुणी ओळखीचं. नो, माझं पर्सनल इंटरेस्ट आहे म्हणून मी हे पेमेंट काय केलेलं तर केलेलं आहे. हा, तरच कॉस्टली कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट होतं. हा, तुम्ही व्हॉलंटरीली स्वेच्छेनं समोरच्या भल्यासाठी वगैरे जाऊन ते पेमेंट केला तर ते कॉस्टली कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट होणार नाही. दिस इज कॉल्ड एज अ पेमेंट बाय इंटरेस्टेड पर्सन, त्याला कन्सिडर करतात तिथं. ओके. हा, विल सी नाव इन द लँग्वेज ऑफ द लॉ. थोडंसं आपल्या भाषेत बघितलं आपण, त्याला थोडं लिगल लँग्वेज मध्ये आपण काय करूया बघूया. हा, बघा, अ पर्सन हु इज इंटरेस्टेड इन द पेमेंट ऑफ अ मनी म्हणजे मी. हा, विच अनदर इज बाउंड बाय लॉ टू पे म्हणजे एक्स. बाउंड बाय लॉ टू पे कोणी सांगायचं? एक्स. हा, बाउंड बाय लॉ आहे. आणि पेमेंट कोण केलेलं सांगा तर पी, इंटरेस्टेड पर्सन पेमेंट केलेलं आहे. हा, and who therefore pays it is entitled to reimburse. Of course, P ला अधिकार आहे की तो एक्स कडनं नंतर जे मी पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट काय करायचं सांगा तर रिएम्बर्स म्हणजे रिकव्हर करायचं. हा, एक्झाम्पल बघा, सेम माझं आणि पीचं एक्झाम्पल आहे, फक्त इथे ना बी आहे, एक जमीनदार आहे आणि लँड आहे. लँड, घर नाही आहे, त्याच्याऐवजी लँड आहे. हा, लेट्स स्टार्ट. आणि
लँड आहे त्यामुळे रेव्हेन्यू आहे. म्युन्सिपल टॅक्स नसतं ना, लँड वरती काय बसतो गव्हर्नमेंट कडनं टॅक्स म्हणजे रेव्हेन्यू. हा बघा, बी होल्ड द लँड इन बेंगॉल ऑन द लीज ग्रांटेड बाय द जमीनदार. हा द रेव्हेन्यू पेबल बाय द ए टू द गव्हर्नमेंट बिंग इन द अरियर येणे बाकी आहे. हा हिज लँड इज ऍडव्हर्टाइज फॉर द सेल बाय द गव्हर्नमेंट अंडर द रेव्हेन्यू लॉ. रेव्हेन्यू आला नाही त्यामुळे त्यांना गव्हर्नमेंटनं लॉचं काय केलं तर ऍडव्हर्टाइजमेंट केली लॉ अंडर की याचं घर विकायला म्हणून. द सेल जर झाला तर लीज रद्द होईल ना, अॅनल म्हणजे रद्द होणे, कॅन्सल होणे. हा द सेल विल बी अॅनलमेंट ऑफ द बीज लीज. जर सेल झाला तर लीज काय होईल सांगा, रद्द होईल. हा कारण प्रॉपर्टी विकली जाईल तिसऱ्याला ती. बी टू प्रिव्हेंट द सेल इन द अॅनलमेंट ऑफ द ओन लीज, स्वतःच्या फायद्यासाठी की तो सेल होऊ नये आणि आपल्या लीज रद्द होऊ नये. pays to the government the sum due from A. Now is a bound to make good to the B the amount so paid. जी काही ती अमाऊंट पे केलेली आहे ती रिटर्न करायला तो काय सांगा तर तिथे लायबल आहे. हा लक्षात आलं का? बघा एक्झाम्पल 1-2 मिनिटं मी वेट करते, रीड करा, मग आपण इसेन्शियल्स बघूया. हा थोडस क्रिटिकल आहे त्यामुळे एक्झाम्पल पण एकदा रीड करा, वरच्या 2 ओळी पण रीड करा आणि मग आपण आता रीड करूया. Okay, बघा, so now the essentials of section 69 are as follows. हा शॉर्ट नोट असेल तर essentials लिहित बसायचे नाही. हा वरचा सेक्शन एक्झाम्पल संपलं. हा ब्रॉड असेल तर परत त्याला एलॉबरेट करायला जावा. नंबर 1 मी सांगितलेलं आहे, पेमेंट शुड बी बाय इंटरेस्टेड पर्सन. म्हणजे तो व्यक्ती त्या पेमेंट मध्ये इंटरेस्टेड असायला पाहिजे. हा कुठल्या चॅरिटी आउट ऑफ, दया माया आउट ऑफ ते पेमेंट केलेलं नसायला पाहिजे तिथं. हा पेमेंट मस्ट हॅव बीन bona fide for the protection of own interest. The interest should exist at the time of payment. If person making the payment has no interest, he cannot recover the payment. जर आपला काही पर्सनल इंटरेस्ट नसेल तरी पैसे आपल्याला रिकवर करता येणार नाही. तिथं बघा, अबीद हुसैन वर्सेस गंगा सहा. हा goods belonging to the A was wrongfully attached in order to realize the arrear of the government revenue due to the B. And A therefore paid the government revenue to save the goods from attachment. The court held that A was entitled to recover the amount as A was interested in the payment. लक्षात येते का बघा? हा गुड्स कुलाचं बिलॉंग करतात A चे. हा आणि गव्हर्नमेंटने त्याला काय केलेले सांगा, अटॅच केले, जप्त केलेला. का अटॅच केलेलं सांगा तर त्या गुड्स वरचा गव्हर्नमेंट रेव्हेन्यू काय केलेला नाहीये तर बी न भरलेला नाहीये. म्हणजे तुमच्या लक्षात येते, साधारण बी न माल आपण असं गृहीत धरूया की एला विकलाय आणि माल विकलाय पण ह्या बी न काय भरलेलं नाही सांगा तर गव्हर्नमेंट रेव्हेन्यूच गुड्स वरचा भरलेला नाहीये. हा मग आता माल तर एच्या मालकीचा झालाय. हा पण तो माल गव्हर्नमेंट काय करायला लागलाय, अटॅच. का? कारण रेव्हेन्यू भरलेला नाहीये. मग याच्यामध्ये नुकसान कुणाचं व्हायला लागलं सांगा, बीचं. कारण गुड्स एच गुड्स कोण जप्त करायला लागले, गव्हर्नमेंट. हा त्याला माल पुढे विकायचा असेल, मालचं मार्केट जाईल, वाढ बघत बसलो तर माल खराब होईल जप्त केल्यानंतर वगैरे. म्हणून काय होतं सांगा तिथे तर ए जो आहे त्या मालाला वाचवण्यासाठी आपल्या काय करतोय, अटॅचमेंट पासून पेमेंट करतोय. तर ए नंतर ते पैसे रिकव्हर करू शकतोय कोणाकडनं सांगा तर बी कडनं हे पैसे रिकव्हर करू शकतोय. कारण एचा इंटरेस्ट आहे ना त्याच्यामध्ये. काय इंटरेस्ट आहे सांगा तर गुड्सला अटॅच होण्यापासून वाचवणं. हा एक्झाम्पल पण टाकलेलं आहे बघा आपण तिथं. A purchased certain goods on the credit. Okay. B, a friend of A paid the amount on behalf of A without his consent. आता लक्षात घ्या, आता इथं मित्रानं काय संबंध नसताना मित्राचं नाव खराब होऊ नये म्हणून मित्रानं उधार घेतलेल्या मालाचे पैसे दिलेले आहेत. मग आता तो बी जो मित्र आहे ज्यानं पैसे दिले तो ए कडनं रिकव्हर करू शकतो काय, कॉसी कॉन्ट्रॅक्ट आहे का नाही, कारण ह्या बीचा इथं काय इंटरेस्ट आहे का नाही. उगाच आपल्या मित्राचा उधार मारल्यामुळं त्याचं कुठं उधारचे पैसे दिले नाहीत म्हणून नाव खराब होऊ नये म्हणून यानं पेमेंट केलेलं आहे तिथं. ओके, सो बी कॅनॉट रिकव्हर द अमाऊंट as the B is not interested in the payment. Then next one point बघा, another person must be bound by the law to pay it. आठवतंय ना तुम्हाला माझ्या एक्झाम्पल मध्ये कोण लायबल होतं सांगा पे करायला, एक्स, पण तरी पेमेंट मी केलेलं आहे. किंवा आपण वरच्या जमीनदारच्या एक्झाम्पल मध्ये पेमेंट करायला लायबल कोण होतं सांगा, जमीनदार, तरी लिझीने पेमेंट केलेलं आहे. हा देन नेक्स्ट वन, the person paying the amount must not be bound himself to pay the amount. माझी काय ड्युटी होती काय सांगा ते पे करायची नाही, तरी मी स्वतःचा ओन इंटरेस्ट प्रोटेक्ट व्हावा म्हणून काय केलेलं ते पेमेंट केलेलं. आणि दॅट पेमेंट मस्ट बी मेड टू द थर्ड पार्टी. मीच मला पेमेंट केलं तर त्यावेळेला कॉसी कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होणार नाही. मी पेमेंट कुणाला केले सांगा, म्युन्सिपाल्टीला.
म्हणजे ते पेमेंट कुणाला केलेलं सांगा, आपण थर्ड पार्टीला पेमेंट केलेलं आहे. केस लॉ बघा, सेक्रेटरी ऑफ द स्टेट वर्सेस फर्नांडिस इज द केस वी आर गोइंग टू डील. हा, सर्टन लँड वॉज होल्ड ऑन द लीज बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. समजून घ्या कसं इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. काही लँड लीज वरती घेतलेली, कोण सांगा, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ना. हा, आता गव्हर्नमेंटचा काही रेव्हेन्यू भरायचा राहिलेला होता. हा, लँडलॉर्ड कोण आहे सांगा, गव्हर्नमेंट. हा, आणि लिझी पण कोण आहे, गव्हर्नमेंटच आहे. हा, अरियर ऑफ द रेव्हेन्यू वॉज ड्यू फ्रॉम द लँडलॉर्ड. हा, द लँड वॉज ऍडव्हर्टाइज्ड फॉर द सेल इन ऑर्डर टू रिअलाइज द अरियर. हा, बघा लिझी कोण आहे, भाडेकरू कोण आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. हा, लँड एका लँडलॉर्डची घेतलेली आहे, म्हणजे हा लँडलॉर्ड कोण आहे सांगा, एक प्रायव्हेट पर्सन आहे. हा, पण रेव्हेन्यू कुणाला जातोय, गव्हर्नमेंटला. म्हणजे लिझी कोण आहे, इंटरेस्टेड पर्सन कोण आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट. हा, लक्षात येतं, इंटरेस्टेड पर्सन कोण आहे, लिझी. लिझी कोण आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट. हा, आणि ही लँड ऍडव्हर्टाइज होऊन जाऊ नये आपल्याकडनं म्हणून लिझीनं म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंटनं पेमेंट कुणाला केलेलं सांगा, गव्हर्नमेंटला. फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे कोण आहे, गव्हर्नमेंटच. आणि थर्ड पार्टी कोण आहे, गव्हर्नमेंटच. हा, त्यामुळे इथे कॉसी कॉन्ट्रॅक्ट क्रिएट होणार नाहीये. बघा परत एकदा वाचून बघा, परत एकदा एक्झाम्पल सांगते. सर्टन लँड वर होल्ड ऑन द लीज बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. हा, आणि लँड मात्र प्रायव्हेट पर्सनची आहे. त्या प्रायव्हेट पर्सन कडून लँडचा रेव्हेन्यू अजून पे करायचा बाकी आहे. हा, अरियर ऑफ द रेव्हेन्यू वर ड्यू फ्रॉम द लँडलॉर्ड. ओके, द लँड वॉज ऍडव्हर्टाइज फॉर द सेल इन ऑर्डर टू रिअलाइज द अरियर. फॉरेस्ट डिपार्टमेंट मेड द पेमेंट टू सेव्ह द लँड बिंग सोल्ड. फॉरेस्ट डिपार्टमेंटने ती लँड विकली जाऊ नये म्हणून काय केलं, तर ते अरियार्स पे केले तिथं. हा, इट वॉज हेल्ड दॅट द गव्हर्नमेंट मेड द पेमेंट टू इटसेल्फ, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि गव्हर्नमेंट एकच आहे. हा, इट कुड नॉट रिकवर द सम फ्रॉम द लँडलॉर्ड. In this case, the payment was not made to the third party, but by one department of government to another department of government payment झालेला आहे. Hence, the government could not recover under this section. Payment can be recovered under this section only if it has been made to the third party. त्यामुळे ह्या सेक्शन खाली पेमेंट फक्त तेव्हाच रिकव्हर करता येते जर ते कुणाला केलेलं सांगा, तर थर्ड पार्टीला केलेलं आहे. हा, बॅक अगेन आय विल वेट अ मिनिट. जस्ट एकदा एक्झाम्पल रीड करा, लक्षात आलं काय बघा की थर्ड पार्टी कशी नाहीये तिथं. हा, वेगळी पे करणारी पार्टी पण गव्हर्नमेंट आहे आणि ज्याला पे केलेलं आहे ती थर्ड पार्टी पण गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे इथे हा सेक्शन 69 अप्लाय होणार नाहीये. लक्षात आलं का बघा, एक्झाम्पल रीड करा, मी एक मिनिट वेट करते. We discussed section 68, which was about necessaries supplied to the incompetent person. We have discussed point number 2, that is payment by an interested person, that is section 69. Now we are going to deal with the obligation to pay the for non-gratuitous act. ह्याचे एक्झाम्पल म्हणजे श्रीखंड. श्रीखंड ज्यावेळेला तो सेल्समन तुमच्या घरात विकला, विसरला, त्यावेळेला तुम्हाला ते श्रीखंड फ्री द्यायचं त्याचं कुठलंही पर्पज नव्हतं. ते श्रीखंड तो विकायला आलेला, त्यामुळे ते ऍक्ट कसं होतं सांगा, नॉन ग्रॅटिट्युअस होतं. ग्रॅटिट्युअस म्हणजे फ्री, त्यामुळे त्याचं श्रीखंड तुम्हाला फ्री द्यायचं कुठलंही ऍक्ट नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. हा, तो विकायला आलेला होता, तुम्ही त्याचं बेनिफिट घेतला. हा, तर तुम्ही त्याच्यासाठी पे करायला पाहिजे. ओके, त्यामुळे प्युअर क्वासी कॉन्ट्रॅक्ट एक्झाम्पल म्हणजे पॉइंट नंबर 3 आहे, ऑब्लिगेशन टू पे फॉर नॉन ग्रॅटिट्युअस ऍक्ट. फक्त इथे एक्झाम्पल मध्ये श्रीखंड नाहीये काय, श्रीखंडच्या जागी जनरल वस्तू दिलेल्या आहे की सेल्समॅन फॉरगॉट द गुड्स अँड अनदर पर्सन युज्ड इट, then he must pay for that. When a person lawfully does anything for another person or deliver anything to him not intending to do so gratuitously, and such a person enjoy the benefit thereof, the latter is bound to make compensation to the former. एक तर compensation द्यायला पाहिजे, नाहीतर मग वस्तू असली तर वस्तू रिस्टोअर करायला पाहिजे, or restore the things to be done or delivered. तिथं एक तर श्रीखंड परत द्या, नाहीतर मग त्याचे पैसे द्या. सिंपल. हा, ए ट्रेड्समॅन लीज झाले चुकून, इथं लीव्ज पाहिजे काय, LEAVES असं दुरुस्त करून घ्या, विसरला, LEAVES. A tradesman leaves the goods at the B's house by mistake. B treat the goods as his own. Now he is bound to pay for them to the A. तो पे करायला काय सांगा, तर तिथे बाउंड आहे. हा, देन नेक्स्ट वन बघा, A saves B's property from the fire. A is not entitled to compensation from the B. The circumstances show that he saved property without any intention of getting any reward. इथे मात्र ऍक्ट ग्रॅटिट्युअस आहे ना, तुम्ही मनानं जाऊन मदत म्हणून त्याचं घर वाचवलेलं आहे, तर तुम्ही त्याचं कम्पन्सेशन मागू शकत
नाही तिथं. ओके, आता ह्याच्यासाठी काय काय रूल्स आहेत बघा. नंबर 1, जे काही काम तुम्ही समोरच्यासाठी केलं ते लॉफुल असायला पाहिजे, तरच त्याचे पैसे रिकव्हर करता येतात अंडर कॉसी कॉन्ट्रॅक्ट. द थिंग्स डिलिव्हर्ड और ऍक्ट डन मस्ट बी काय पाहिजे सांगा, लॉफुल. हा, इन केस अन अनलॉफुल ऍक्ट तर पेमेंट रिकव्हर करता येणार नाही. नंबर 2, समोरच्या पार्टीचं इंटेन्शन क्लिअर पाहिजे की त्याला रिवॉर्ड क्लेम करायचा आहे, त्याचं इंटेन्शन ग्रॅटिट्युअस नव्हतं, तो रिवॉर्ड साठी काम करतोय. हा, उपेंद्र वर्सेस नाबा, अ टँक ओन जॉईंटली विथ द टू ओनर, एक टँक होता दोघांची जॉईंट ओनरशिपचा. हा, कॉर्पोरेशन ऑर्डर्ड द फिलिंग अप ऑफ द टँक. हा, वन ऑफ द कोनर फिल्ड अप द टँक अँड सीव्ड द अदर फॉर द कॉन्ट्रीब्युशन. हा, एका कोनरनं टँक काय केला तर फिलअप केला, सरळ आहे ना दुसरा कोनर पेमेंट करायला लायबल असेल, कारण दोघांचा जॉईंट कोनरशिपचा टँक आहे आणि दोघांचं इंटेन्शन क्लिअर होतं की त्यांना टँक काय करायचं तर पे करायचं आहे. The court held that the other owner was liable to pay the contribution as the other party filled up the tank with the intention to recover the contribution. हा, ते कॉन्ट्रीब्युशन रिकव्हर करायचं त्याचं इंटेन्शन इथं क्लिअर आहे. असं त्यांना कुठं म्हटलेलं आहे की माझं मी एकटं काय करतो तर भरून घेतो, असं कुठं म्हटलेलं आहे काय तिथं तर नाहीये. हा, देन द अदर पार्टी फ्रॉम whom the act was done or thing delivered must have enjoyed the benefit. बघा, ह्याच्याकडे श्रीखंडचा डबा तसाच असता तर मग तुम्हाला काय लायबिलिटी होती काय नाही, उचलला असता श्रीखंडचा डबा तुम्ही परत दिला असता, त्यामुळे तुम्ही बेनिफिट एन्जॉय केला तर तुम्ही पेमेंट करायला काय सांगा तर लायबल आहे. हा, हे एक्झाम्पल जरा रॉंग आहे काय, त्यामुळे हे एक्झाम्पल घेऊ नका, फक्त हेडिंग टाका की अदर पार्टी फ्रॉम हुम द ऍक्ट वॉज डन और थिंग डिलिव्हर्ड मस्ट हॅव एन्जॉयड द बेनिफिट. आणि एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे. हा, काय एक्झाम्पल दिले सांगा तर, ते श्रीखंड तुम्ही एन्जॉयच केलं नसता, इटच केलं नसता, तर तुम्ही सरळ श्रीखंडचा डबा रिस्टोअर केला असता, मग तुम्हाला पेमेंट करायचा काय प्रश्न आला नसता तिथं. हा, सो इफ यू एन्जॉय, if you get the benefit out of that, then you will be liable to pay for that particular act. So section 68 is liability of the incapable person for necessary supplied to them and anyone whom they are bound to support. Section 69 आपण बघितला, payment by an interested person. Just now we have seen section 70. लक्षात आला, पेमेंट कशासाठी केलेलं आहे 70 मध्ये, obligation to pay for a non-gratuitous